प्राजक्ताताई धस यांच्या हस्ते गरजू कुटुंबियांना मोफत गॅस कनेक्शनचं वाटप। आष्टी तालुक्यात उज्ज्वला योजनेत राहुल भारत गॅस आघाडीवर। आष्टी तालुक्यात प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत सर्वाधिक मोफत गॅस कनेक्शन वाटप करणारी शासन मान्य गॅस एजन्सी म्हणून राहुल भारत गॅस कडा यांनी आपली वेगळीच ओळख निर्माण केली आहे। एजन्सीच्या माध्यमातून आतापर्यंत तब्बल 12,000 उज्ज्वला गॅस कनेक्शनचं मोफत वाटप करण्यात आले असून आगामी काळात आणखी 5,000 गरजू महिलांना उज्ज्वला कनेक्शन देण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे। राहुल भारत गॅस कडा ही एजन्सी गेल्या 11 वर्षापासून सातत्याने कार्यरत असून या कालावधीत 24 तास सेवा देत साप्ताहिक सुट्टी न घेता ग्राहकांच्या सेवेसाठी तत्पर राहिली आहे। विशेष म्हणजे एकही दिवस सिलेंडर पुरवठ्यात तुटवडा भासू न देता विनम्र व तत्पर सेवा देण्याचा आदर्श या एजन्सीने निर्माण केला आहे। व्यावसायिक ग्राहकांसाठीही राहुल भारत गॅसने महत्त्वाचं आव्हान केलं आहे। सध्या व्यावसायिक सिलेंडरचा दर घरगुती सिलेंडरपेक्षा प्रति सिलेंडर सुमारे 400 रुपयांपेक्षा कमी असल्याने हॉटेल व व्यावसायिक आस्थापनांनी घरगुती सिलेंडरचा वापर न करता अधिकृत व्यावसायिक सिलेंडरचा वापर करावा असे स्पष्ट करण्यात आले आहे। उज्ज्वला योजनेअंतर्गत ज्या कुटुंबियांकडे आजतागायत गॅस कनेक्शन नाही अशा कुटुंबातील महिलांना या योजनेसाठी पात्र ठरवण्यात येणार असून त्यांना धूरमुक्त स्वयंपाकाचा लाभ मिळणार आहे। या अनुषंगाने मोफत उज्ज्वला गॅस कनेक्शन वाटप कार्यक्रम आज मंगळवार दिनांक 10 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 11 वाजता आयोजित करण्यात आला आहे। यामध्ये सर्व गरजू कुटुंबियांना मोफत गॅस कनेक्शनचं वाटप प्राजक्ताताई धस यांच्या हस्ते करण्यात आले आहे। यावेळी सरपंच युवराज पाटील उपस्थित होते। उपस्थितांचे आभार राहुल जाधव यांनी मानले। झुंज मराठीसाठी संदीप जाधव, कडा, आष्टी। या योजनेचे मोफत गॅस वाटपाचा आज हा कार्यक्रम राहुल शेठ जाधव यांनी आयोजित केलेला आहे। त्यांनी तुम्हाला सांगितलंच की त्यांनी आतापर्यंत आष्टी तालुक्यात सर्वात जास्त म्हणजे 12,000 महिलांना त्यांनी गॅस वाटप केलेले मोफत आणि पुढे त्यांचं उद्दिष्ट आहे की आणखी 5,000 महिलांना त्यांना गॅस वाटप करायचे। मी राहुल शेठला विनंती करते की 8 मार्च पर्यंत कमीत कमी अजून 1,000 महिला करा आणि आपण महिला दिनी परत एकदा असा छोटासा कार्यक्रम करू। कारण हा गॅस वाटप करणं हा जरी एक सरकारचा हे असला, योजनेचा भाग असला तरी पण आता राहुल दादांनी सांगितलं की त्यांनी किती व्यवस्थितपणे हे केलं। कारण त्या राहुल हा शब्दाचा अर्थच आहे की कार्यक्षम, सक्षम आणि ते ज्या बॅकग्राऊंड मधून आले त्या बॅकग्राऊंड मध्ये म्हणजे महिलांची जी जाणीव आहे किंवा ज्या अशा गरीब कुटुंबाची जी जाणीव आहे ती जाणीव ज्याला त्याला म्हणजे त्या बोटाची रग त्या बोटालाच असते, त्यामुळेच ते हे काम करू शकले। आणि अशा सुपुत्र जन्म देणाऱ्या त्यांच्या आईवडिलांनाही मी खरं तर मानाचा मुजरा करते। कारण व्यवसाय ते सगळेच करतात। त्यांना गॅस कनेक्शन मागे त्यांनी तुम्हाला सांगितलं असेल की त्यांना काय 100-50 रुपये तर मिळतच असतील आणि त्यामुळे ते व्यवसाय करतातच। परंतु इतका सचोटीने गरिबांचा विचार करून हा व्यवसाय करणं आणि त्यांच्या आपल्या महिलांच्या जीवनामध्ये थोडंसं का होईना आपण ह्या गॅसमुळे थोडंसं सुसह्य जीवन झालं। नाहीतर पूर्वी मला आठवतं की 3 दगडाची चूल, त्याच्यानंतर आपली मातीची चूल, मग सिमेंटची चूल, म्हणजे ते सारवणं, म्हणजे असं काही मी काही खूप असे जागीरदार कुटुंबातली नाहीये। मी म्हणजे अशाच कुटुंबातून हे सगळं पाहत आलेली आहे की लहानपणी ते पोचारा दिल्याशिवाय, हळदी कुंकू लावल्याशिवाय काहीच व्हायचं नाही। अर्थात तेव्हा सर्व लेडीज 5ला उठायच्या, त्यामुळं आपण उठायच्या आधी ते हे सगळं झालेलं असायचं। परंतु मग आता जेव्हा राहुल शेठनी म्हटलं की ताई असं आपल्याला कार्यक्रम करायचा, तर तेव्हा मला बहिणाबाईंची कविता आठवली, अरे संसार संसार जेव्हा हाताला चटके तेव्हा मिळते भाकर। परंतु आताच्या आयुष्यामध्ये आता ते चटके आपल्याला राहुल दादांमुळे खरं तर कमी झालेले आहेत। ते चटके जवळजवळ नाहीच बसणार जर तुम्ही व्यवस्थित सगळं स्वयंपाकाचं काम केलं। तुमच्या जीवनामध्ये नक्कीच वेळ वाचेल। त्यानंतर त्यांनी जे सांगितलं की तुम्हाला 370 रुपये तुमच्या खात्यामध्ये दर महिन्याला टाकी घेतल्यानंतर येईल, म्हणजे जवळजवळ निम्मे पैसे सबसिडीच्या मार्फत तुम्हाला येणार आणि ते तुमच्या अकाउंटला येणार, तो तुम्हाला OTP येणार। म्हणजे याच्यामध्ये आर्थिक म्हणजे सक्षम करणं महिलांना हा जो
मोदी साहेबांचा किंवा नरेंद्र मोदी साहेबांचा प्रश्नपत्राचा भाजप सरकारचा हा जो विषय आहे हा विषय सुद्धा इथे कनेक्ट आहे. कारण आपल्या कुटुंबामध्ये जोपर्यंत महिलांच्या हातामध्ये 4-2 रुपये येत नाही तोपर्यंत त्या महिलेला म्हणजे प्रत्येक वेळेस हात पसरणं किंवा गॅस संपला की मग स्वतःच जायचं रानामध्ये, स्वतःच थोडेसे 2-3 ठिकाणी जायचं, कुठे कांदे लावायला जायचं, कुठे खुरपायला जायचं, कुठे काहीतरी करायला जायचं मजुरीने आणि मग गॅस आणायचा. प्रत्येक स्त्रीची लढाई तशीच आहे. म्हणजे कुठली स्त्री त्याला म्हणजे अशी वेगळी नाही. म्हणजे प्रत्येक जरी सधन कुटुंबातली स्त्री असली तरी तिला नवऱ्याकडे पैसे मागावे लागतात. परंतु या योजनेच्या माध्यमातून तुम्हाला एक आर्थिक सक्षमता सुद्धा याच्यामध्ये आलेली आहे. आणि अजून सुद्धा जर आपण गॅस वापरला, आता जे आपण म्हणतो अवकाळी पाऊस पडतो, काही ऋतूच राहिला नाही, ह्या सगळ्या ज्या गोष्टी झाल्या, ह्या सगळ्या गोष्टी ह्या ज्या झाल्या पर्यावरणाचा ऱ्हास झाल्यामुळे झालेला आहे. कारण पर्यावरणाचा मग ग्लोबल वॉर्मिंग झालं, तर जगाचं तापमान वाढलेलं आहे आणि ह्या सगळ्यामुळे पूर्ण पर्यावरणाचा समतोल मग कधी कुठल्या सुनामी येतात, कुठली वादळ येतात आणि कुठला पाऊस कुठे जातो, अवकाळी येते. सगळ्या आपल्या शेतकऱ्यांचं सगळ्यांचं म्हणजे ग्रामीण भागातलं तर संपूर्ण आयुष्य, संपूर्ण जीवनमान आपलं पूर्ण चेंज होतं ह्या सगळ्यामुळे. कारण बाजारपेठा जरी असल्या तरी जोपर्यंत शेतकऱ्यांच्या हातामध्ये 2 रुपये नाही तोपर्यंत बाजारपेठेमध्ये सुद्धा काही होत नाही. आणि तुम्हाला सुद्धा जर काम करायचं म्हणलं शेतात किंवा आपल्या रानात, तर जर पर्यावरणाचा समतोल नाही साधला गेला तर हे सगळं शक्य नाही. त्यामुळे मग लाकूड तोड जी आहे ती ह्या मोफत गॅसमुळे बऱ्याच प्रमाणामध्ये ती कमी होईल. सरपणाचं पण विषय संपेल. जाऊन काट्याकुट्या गोळा करायच्या एखाद दिवशी, 8 दिवस अगदी कामाला नाही जायचं, मला आज सरपण गोळा करायचं. म्हणजे हे सुद्धा गोष्टी मी ऐकलेल्या आहेत की मी आज काही येणार नाही, मला आज सरपण गोळा करायचं म्हणून. आणि मग पावसाळा असेल तर त्या गोष्टी आधीच त्याची तजवीज करायची, ह्या गोष्टी तुम्ही करत आलेल्या आहेत. आणि त्याच्यानंतर मग परत ते ओलं सरपण असेल तर तो धूर होणार, फुकणीने परत फुंकत बसणार, मग श्वसनाचे आजार होणार. आणि प्रसूतीपूर्व म्हणजे एखादी महिला गरोदर असेल घरामध्ये, तर आता ह्या महिला आहेत ज्यांना गॅस वाटप होतं, यांची घरं काही अशी नाही की खूप मोठी घरं आहेत. मग बाहेर जरी चूल असली तरी आपण चुलीपाशी जातो आणि ह्या सगळ्या गोष्टीचा आपल्या संबंध येतो आणि त्याच्यामुळे श्वसनाचे आजार होतात. ते आजार सुद्धा कमी झालेले आहेत. आणि राहुल दादांनी आतापर्यंत 12,000 वाटले, अजून 5,000चं त्यांचं उद्दिष्ट आहे. आणि देशामध्ये जवळजवळ 10 कोटी महिलांना गॅस वाटप झालेले, 10 कोटी. मग त्यामध्ये आपला राहुल दादांनी खारीचा वाटा उचलला. आणि अशा या राहुल दादांना आणि तुम्हाला सगळ्यांना तुमच्या सुखामध्ये त्यांनी भर टाकलेली आहे. तुम्हाला त्यांना सर्वांना मी खूप खूप शुभेच्छा देते. या ठिकाणी ज्या कुटुंबाकडे गॅस नाही अशा कुटुंबातील महिलांना प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत मोफत गॅसचं वाटप करण्यात आलेलं आहे. तरी हे मोफत गॅस वाटताना मला आपल्या आष्टी पाटोदा शिरूर तालुक्याचे लोकप्रिय आमदार आदरणीय सुरेशरावजी धस तसेच प्राजक्ताताई मॅडम यांचं अतिशय मोलाचं योगदान लाभलेलं आहे. आणि वेळोवेळी मी बोलवल्यानंतर आजसुद्धा प्राजक्ताताई या ठिकाणी गरजू महिलांना गॅस वाटप करण्यासाठी स्वतः जातीनं हजर राहिल्या. त्याबद्दल मी धस कुटुंबियाचं अतिशय ऋणी आहे. आणि इथून पुढे सुद्धा तालुक्यामध्ये जे गॅसपासून वंचित असतील अशा सर्व महिलांना गॅस देण्याचा संकल्प केलेला आहे. आणि या झुंज मराठी चॅनलच्या माध्यमातून आणखीन जाहीर आवाहन करतो की आणखीन ज्या महिला गॅस विना असतील, म्हणजे ज्यांच्याकडे गॅस नाही, अशा सर्व लाभार्थींनी कागदपत्रांची पूर्तता करावी. त्या सर्वांना गॅस देण्याचं काम मी करेल. एवढं बोलतो आणि थांबतो.